नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोकणातल्या प्रसिद्ध असे भिजवलेल्या तांदळाचे घावणे बघणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे, करायला पण सोपे आहे। रात्री तांदूळ भिजत टाकायचे आणि सकाळी पटकन होतात। नाश्त्याला तुम्ही करू शकतात घावणे, किंवा मुलांच्या डब्याला वगैरे दिलं काहीतरी वेगळा नाश्त्याला, म्हणजे छोटा ब्रेक असतो त्या ब्रेकला दिलं तरी चालतं। आणि हे घावणे खरं तर चहा सोबत आणि चटणी सोबत खाल्ले जातात, तर आपण त्या सोबतची एक चटणी पण बघणार आहोत। तर चला मग साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आधी घावण्यांची तयारी करूया। म्हणजे इथं मी 4 ते 5 तास तांदूळ भिजत टाकून घेतले। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असलं ते पण इन्स्टंट होतात आणि एकदम प्रमाणासहित सांगणार आहे। तर ही 1 वाटी भरून मी तांदूळ भिजत टाकलेली आहेत आणि चवीपुरता आपण इथं मीठ घेतलेलं आहे। तर आता यातलं पाणी काढून आपल्याला हे भिजत टाकलेले जे तांदूळ आहे ते मिक्सर मध्ये एकदम बारीक फिरून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे मिक्सर मध्ये। तर यातलं पाणी काढून घेते मी आता। तर हे बघा, पूर्ण पाणी काढून घेतलंय आणि छान भिजलेत आपले तांदूळ। एकदम असा चुरा होतोय, कुस्करले। म्हणजे मी हा वाडा कोलम तांदूळ घेतलाय। तुमच्याकडे जर राशनचे असले तर चांगलंच आहे। माझ्याकडे राशनचे आता सध्या नव्हते म्हणून मी वाडा कोलम घेतलाय। फक्त इंद्रायणी सोडून घावण्यांसाठी दुसरे कुठलेही तांदूळ तुम्ही इथं घेऊ शकतात। मिक्सर मध्ये तांदूळ काढून घेतले, तर आता हे एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला। तर या पद्धतीने अशी बारीक एकदम बघू शकता असं वाटून घेतलेत। आता आपण ह्या भांड्यात काढून घेऊया, पण आपण आधी मोजून घेणार आहेत ते पीठ किती झालंय ना आपलं, म्हणजे त्यानुसार अंदाजाने आपल्याला पाणी टाकता येतं। तर एका मोठ्या भांड्यात काढायचं। तर माझं 1 आणि अर्धी वाटी हे पीठ भरलंय वाटलेलं। तर आपल्याला या 3 वाट्या पाणी टाकायचंय आपल्याला। तर बघू शकता असं 3 वाट्या पाणी मी इथं टाकून घेतलंय। आता आपल्याला हे मिक्स करायचंय। तर बघू शकता असं एकदम पातळ करायचंय आपल्याला, असं म्हणजे एकदम जाळीदार घावणे तयार होतात। आता आपण चटणीची तयारी करून घेऊया। आपण आता चटणीचं साहित्य बघूया। खोबरं घेतलंय 2 ते 3 चमचे, फुटाण्याची डाळ घेतलीये 2 चमचे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं आपल्याला एकत्र सगळं वाटून घ्यायचंय। आणि फोडणीसाठी कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि चटणीसाठी चवीपुरतं मीठ घेतलंय इथं। तर आपण आता हे साहित्य सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे आणि बारीक वाटून घेणार आहे। खोबरं, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, पुदिना असला तर तुमच्याकडं हिरवा पुदिना पण तुम्ही इथं घेऊ शकता चटणीसाठी, लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि आलं आणि मीठ पण आपण यामध्येच टाकून घेणार आहे, म्हणजे छान मिक्स होतं। आता अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे एकदम बारीक वाटून घेणार आहे। आता चटणी एकदम बारीक अशी वाटून घेतली आहे। फोडणीची तयारी करूया। इथं तेल गरम करून घेतलंय मी एका छोट्या पातेल्यात। तुमच्याकडे फोडणी पात्र असलं तर त्यामध्ये पण तुम्ही फोडणी देऊ शकता। पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची। कडकडीत तेल गरम घ्यायचं, म्हणजे छान अशी चुरचुरीत फोडणी बसते। मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचंय। जिरं पण छान फुललंय। सुकी मिरची टाकायची आहे, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते। आणि कढीपत्त्याची पानं। तर आपली अशी चुरचुरीत फोडणी इथं तयार झालेली आहे। चटणीवर टाकून घेऊया। तर चटणी आपली आता खाण्यासाठी इथं रेडी आहे। घावणे करायला घेऊया। पॅन गरम करायला ठेवलाय आपण, एकदम छान गरम होऊ द्यायचंय कडकडीत, म्हणजे जाळीदार घावणे तयार होतात। आपण जे बॅटर तयार करून घेतलंय ते पुन्हा मिक्स करायचं आणि असं एकदम घट्ट दुधासारखं झालं पाहिजे ते, म्हणजे घावणे ना एकदम असे पातळ आणि जाळीदार तयार होतात। आपण आता घावणे तयार करून घेऊया। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आपल्याला, ते सर्वीकडनं पसरून घ्यायचं, म्हणजे घावणे चिपकले नाही पाहिजे आपले पॅनला। हे खरं तर बिडाच्या तव्यावर केले जातात, पण पॅनवर पण छान होतात। पॅन आपला एकदम मस्त कडक गरम झालाय। घावण्याचं पीठ एकदम असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आपण आता घावण्यांचं सोडून घेऊया तव्यावरती, एकदम पातळ सोडायचं। एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे। 1 मिनिट झालाय, बघूया आता झाले का आपलं घावण तयार। तर बघू शकता अशा आपोआप कडा सुटतात त्याच्या।
आणि एक अलगद असं पलटी होतं आणि बघू शकता किती पातळ तयार झालंय एकदम असं डोश्यासारखं। तर घावन दोन्ही साइडनी शक्यतो भाजत नाही, पण मी भाजून घेते। दोन्ही साइडनी भाजल्यामुळे छान लागतं खाण्यासाठी, एकदम क्रिस्पी तयार होतं। थोडंसं तेल टाकणार आहे। तुम्हाला एकच साइड आवडत असेल भाजून तर तुम्ही एका साइडनी ठेवू शकता तसंच। 1 मिनिटासाठीच मी भाजून घेणार आहे फक्त दुसरी साइड। 1 मिनिट झालंय, बघूया आता। बघू शकता असं छान झालंय, एकदम मस्त पातळ आणि जाळी पण बघू शकता किती छान पडली आहे। तर आपण आता हे एका चाळणीवर काढून घेणार आहे, म्हणजे त्याची जी वाफ असते ती ताटाला धरते, नाही तर म्हणजे वाफ तयार झाली ताटामध्ये की ओलसर होतं घावन आपलं, म्हणून अशा एका जाळीवरच काढायचे। आपण आता दुसरं करून घेऊया। सेम पहिल्यासारखंच आपण आधी सारखंच तेल लावून घ्यायचंय पॅनला आणि गॅस फुल ठेवायचा आणि हे पीठ आपलं जे तयार करून घेतलेलं आहे ते छान मिक्स करायचं आणि मग आपण याच्यावरती हे टाकून घ्यायचंय। कोकणातला हा एकदम पारंपरिक पदार्थ आहे। झाकण ठेवून घेऊया। दुसरं पण बघूया कसं झालंय। तर बघू शकता अशा साइडने आपोआप कडा सुटतात झाकण ठेवल्यामुळे। आता ही साइड पण मी 1 मिनिटासाठी छान परतून घेते। आता दुसरं पण आपलं इथं तयार झालंय, बघू शकता किती छान अशी जाळी आली आहे। आता सर्व करून घेऊया चटणी आणि मस्त असे जाळीदार घावणे आणि बाकी सर्व पण मी अशाच प्रकारे करून घेणार आहे। तर आपले मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे घावणे आणि सुरसुरीत फोडणी दिलेली खमंग खोबऱ्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।